गेले 10-12 दिवस अधिसूचना आणि अध्यादेश याबाबत बरीच चर्चा, मतांतरे समाज माध्यमावरती दिसून येतात आणि याबाबतीत मी एका वृत्तवाहिनीवरती विस्तृतपणे बोललेलो पण आहे. पण काही व्यक्तींनी आणि विशेषतः विद्यार्थ्यांनी आणि स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांनी याबाबतीत मला मेसेज पाठवून याबाबत आणखी स्पष्टीकरण देण्याचं कळवलं होतं आणि त्याप्रमाणे मग मी आपणापुढे हे स्पष्टीकरण अतिशय थोडक्यात देत आहे. आपल्याकडे ज्यावेळेस राज्य व्यवस्था असते आणि त्या व्यवस्थेला काही सांगायचं असेल आणि त्याचे काही निर्णय असतील तर फार अनादी कालापासून त्याचे काही ठराविक असे साचे ठरलेले असतात आणि त्यामध्ये मग आपण पूर्वी ऐकायचो की फरमान आहे, राजाचा हुकूम आहे किंवा मग ताम्रपत्र आहे किंवा राजाची मोहर उठवलेली आहे. असे खूप काही त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या प्रथा आणि त्या ॲक्सेप्टेड म्हणजे राजाने स्वीकारलेल्या प्रथा होत्या आणि त्यामध्ये जनतेला मानावं लागायच्या आणि त्या पद्धतीने ते चालायचं. यामध्ये आणखी एक महत्त्वाचं होतं की खलिता म्हणजे एका राजाने दुसऱ्याला पाठवणं किंवा मग राजांनीच आपल्या काही सरदारांना पाठवणं, अशा पद्धतीचे पत्रव्यवहार पण त्यामध्ये होते. मला वाटतं त्यामध्ये जाण्याची काही गरज नाही आहे. सध्या जे काही चालू आहे अधिसूचना अध्यादेश याबाबत थोडंसं स्पष्टीकरण असं आहे की ज्यावेळेस आपण संविधान स्वीकारलं त्यावेळेस हे राज्य आणि देश कसा चालावा, सर्व व्यवस्था कशी चालावी यासाठी काही तरतुदी त्यामध्ये केलेल्या आहेत आणि या तरतुदी फार विस्तृत आहेत. त्यामध्ये जाण्याचं काही कारण नाही आहे. पण या तरतुदीमध्ये महत्त्वाचं असं आहे की ज्यावेळेस काही निर्णय घेतले जातात आणि त्यांची अंमलबजावणीसाठी मग ते निर्णय लोकांना पण माहिती पाहिजेत आणि ते निर्णय काय आहेत हे यासाठी एक काही ढाचे तयार केलेले असतात, काही व्यवस्था आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे सगळ्यात वरच्या स्तराला संविधान असतं. भारताची घटना आहे, त्या घटनेतल्या तरतुदी आहेत. ह्या तरतुदीमध्ये ज्यावेळेस बदल करायचा असेल त्याला आपण संविधान दुरुस्ती म्हणतो आणि मग ह्या संपूर्ण देशातले जे कायदे आहेत हे कायदे ह्या संविधानामध्येच त्याचा खरं म्हणजे उगम होतो. केंद्राने कुठले कायदे करायचेत, राज्यांनी कुठले कायदे करायचेत आणि केंद्राने राज्यांनी कुठले कायदे करू शकतात दोन्ही हे त्यामध्ये दिलेले आहे. अर्थात केंद्राने कायदे केल्यानंतर त्याला पार्लमेंट त्यासाठी जबाबदार असते, राज्याचं विधानमंडळ राज्याच्या कायद्यासाठी जबाबदार असतं. पण जी तिसरी सूची आहे की ज्यामध्ये राज्य आणि केंद्र शासनाची जी सामायिक सूची आहे त्यामध्ये राज्यांनी जर कायदे केले तर त्याला राष्ट्रपतींची मान्यता लागते. हा त्याच्यातला साधा सोपा आहे. पण ज्यावेळेस कायदे करताना त्याची एक प्रक्रिया आहे की जे एक्झिक्युटिव्ह आहे किंवा तुमचं मंत्रिमंडळ आहे किंवा सरकार आहे त्यांनी कायद्याचा मसुदा किंवा कायद्यामध्ये बदल करण्याचा किंवा कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याचा जे काही प्रस्ताव असेल तो त्यांच्या मंत्रिमंडळाने मान्य करायचा असतो. तर मंत्रिमंडळाने मान्य करण्याच्या बाबतीमध्ये केंद्र शासनाच्या दृष्टीने संविधानामध्ये एक अनुच्छेद आहे जो 77 अनुच्छेद आहे आणि त्या अनुच्छेदाखाली मग त्याची कार्यनियमावली केंद्र शासन कसं चालावं त्याची कार्यनियमावली असते आणि त्या कार्यनियमावलीमध्ये मग जर कायदे करायचे असतील नवीन आहे त्या कायद्यात बदल करायचा असेल तर त्याच्यासाठी जी प्रक्रिया दिलेली असते आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची प्रक्रिया एकच आहे, बाकीच्यामध्ये जाण्यात काही अर्थ नाही आहे. ती म्हणजे की कायद्याचा मसुदा केल्यानंतर त्यांनी ते संसदेमध्ये न्यायचं आणि संसदेने मंजूर केल्यानंतर मग राष्ट्रपतींनी त्याला मान्यता दिल्यानंतर ते कायदे लागू होतात. तशीच परिस्थिती विधानमंडळाची आहे. राज्यामध्ये जे काही कायदे करायचे आहेत किंवा बदल करायचे त्यासाठी मंत्रिमंडळाने निर्णय घ्यायचा असतो आणि तो मग विधानमंडळामध्ये जाऊन त्याला त्याची मान्यता घ्यायची असते आणि मग त्याला अंतिमतः राज्यपालांच्या मान्यता झाल्यानंतर तो कायदा लागू होतो किंवा कायद्यातील बदल लागू होतो. आता ह्या दोन्ही बाबतीमध्ये म्हणजे केंद्र शासनाचे कायदे आणि राज्य शासनाचे कायदे करताना प्रत्येक वेळेसच संसदेचं अधिवेशन चालू असेल किंवा विधानमंडळाचं अधिवेशन चालू असेल असं नाही. त्यामुळे संविधानामध्ये अशी तरतूद केलेली आहे की ज्यावेळेस अत्यंत तातडीची गरज असेल आणि जनतेच्यासाठी ती आवश्यक असेल तर संसदेचं अधिवेशन किंवा विधानमंडळाचं अधिवेशन नसलं तरी नवीन कायदे तुम्ही करू शकता, कायद्यामध्ये बदल करू शकता आणि त्याच्यासाठी मग तुम्ही अध्यादेश काढू शकता, जे ऑर्डिनन्स काढू शकता. ऑर्डिनन्स हा शब्द इंग्रजीमध्ये काही तुला ऑर्डिनन्स म्हणतात. ऑर्डिनन्स म्हणजे अध्यादेश, ऑर्डिनन्स म्हणजे दारुगोळा. ते ऑर्डिनन्स म्हणजे अध्यादेश काढण्याची पद्धत आहे. थोडक्यात कायद्यात जर बदल करायचा असेल तर विधानमंडळात किंवा संसदेत जावं लागतं. पण ज्यावेळेस संसदेचं किंवा विधानमंडळाचं अधिवेशन नसेल त्यावेळेस जे कायद्यात बदल असतो तो केंद्र किंवा राज्य शासन करतं
त्याला अध्यादेश म्हणतात. अर्थात ज्यावेळेस अध्यादेश काढला जातो तो संसदेचं किंवा विधानमंडळाचं पुढचं अधिवेशन असेल त्या अधिवेशनामध्ये ते मांडावं लागतं आणि मग विधानमंडळाने किंवा संसदेने ते मंजूर केलं तरच तो कायदा होतो किंवा त्या कायद्यातला बदल मंजूर होतो, अन्यथा नाही. त्यामुळे अध्यादेश हा कायद्यातील बदल आहे आणि तो केवळ अधिवेशन नसल्यामुळे, आता महाराष्ट्राचाच विचार जर करायचा झाला तर अधिवेशन ज्यावेळेस नसतं त्यावेळेस कायद्यात जर बदल करायचा असेल तर अध्यादेश काढला जातो आणि मग त्यावेळेस त्यामध्ये मग ज्यावेळेस अधिवेशन सुरू होईल त्यामध्ये जाऊन तो मंजूर होतो किंवा नामंजूर होतो किंवा त्याचा जे काही आयुष्य असेल ते विधानमंडळाचा अधिकार आहे. आता कायदे करताना मग प्रत्येक वेळेस सगळ्याच गोष्टी कायद्यामध्ये काही येत नाहीत, कारण कायद्या अंमलबजावणी करताना खूप गोष्टी असतात त्याच्यामध्ये. त्यामुळे कायद्यात एक कलम असतं आणि बहुतेक कायद्यामध्ये आहे, म्हणजे केंद्र शासनाच्याही बहुतांश कायद्यामध्ये आहे आणि राज्य शासनाच्याही बहुतांश कायद्यामध्ये आहे. ते कलम असं असतं आणि ते शेवटी असतं. ते कलम म्हणजे की केंद्र किंवा राज्य शासन या बाबतीत ही कायद्याची अंमलबजावणीसाठी नियम तयार करू शकतील किंवा नियमावली तयार करू शकेल. आता ही नियमावली कशासाठी करायची किंवा कशासाठी करताना शक्य आहे त्याची विस्तृत कलमं दिलेली असतात की राज्य शासन किंवा केंद्र शासन या कायद्याखाली कोणकोणत्या बाबतीमध्ये नियमावली म्हणजेच रूल्स तयार करू शकेल. आणि मग हे रूल्स तयार करण्याची एक प्रक्रिया ठरलेली असते. अगोदर कायदा आणि मग त्याखाली त्याबाबतचे नियमावली किंवा रूल्स असतात. ही प्रक्रिया काय आहे की त्या विभागाने ह्याच्याप्रमाणे जर मंजूर किंवा मंत्रिमंडळाने किंवा त्या खात्याने जर मंत्रिमंडळाने विशेषतः बहुतांश ह्याच्यामध्ये मंत्रिमंडळाचाच निर्णय त्याच्यावरती असतो. निर्णय घेतल्यानंतर नियमामध्ये बदल करता येतो आणि मग हा बदल करताना तो लोकांचे ऑब्जेक्शन आणि सजेशन सूचना आणि त्यासाठीचे काही त्यांचे आक्षेप असतील तर त्यासाठी ते प्रकाशित केलं जातं. हे कायद्यातच तरतूद असते की ज्यावेळेस तुम्ही नियम करता त्यावेळेस ते करण्यापूर्वी तुम्हाला ते प्रकाशित करावे लागतात आणि प्रकाशित करताना त्यामध्ये मग त्यासाठी तुम्हाला जनतेचे सूचना किंवा आक्षेप घेऊन मग ते अंतिम करतात येतात. सर्वसाधारणपणे 15-20 दिवसात त्यासाठी वेळ दिला जातो आणि मग ते आल्यानंतर मग राज्य मंत्रिमंडळ ते अंतिमीकरण करतात. हे झालं नियमाच्या बाबतीमध्ये. आता नियम जरी झाले असले तरी ह्या नियमाला आपण सबऑर्डिनेट लेजिस्लेशन जे दुय्यम प्रकारचं हे वैधानिक कार्य असं त्याला संबोधलं गेलेलं आहे. पण त्याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची तरतूद आहे की सगळे जे नियम असतील हे जरी मंत्रिमंडळाने केले असले तरी ते विधानमंडळाचं अधिवेशन सुरू झाल्यानंतर किंवा संसदेचं अधिवेशन सुरू झाल्यानंतर ते त्यांच्या पटलावर ते ठेवावे लागतात आणि त्यांची मंजुरी घ्यावी लागते. अर्थात त्यामध्ये चर्चा होऊ शकते, होती की नाही हा भाग वेगळा आहे. आणि त्या चर्चेमध्ये मग हे जे नियम केले होते ते जशीच्या तसे मान्य होऊ शकतात, त्यामध्ये दुरुस्ती होऊ शकते किंवा नियम नामंजूरही होऊ शकतात. त्यामुळे अंतिमतः नियम करण्याचे जरी अधिकार मंत्रिमंडळाला असले तरी ते मान्य अंतिमतः करायचे की नाही हे विधानमंडळ किंवा संसदेचा अधिकार असतो. आणि मग त्यामध्ये आता आपल्याला प्रश्न पडेल की मग समजा फेब्रुवारीमध्ये नियम केले आणि अधिवेशन मेमध्ये असेल आणि मग मेमध्ये जाऊन ते नियम समजा विधानमंडळाने किंवा संसदेने मान्य केले नाही तर मधल्या कालावधीमध्ये त्या नियमाचे जे मंजुरी झाली काही त्या नियमाअंतर्गत त्याचं काय होईल. त्याच्यामध्ये तरतूद अशी असते की जे काही झाले आहे ते नियमामध्ये त्यावेळेस जे तरतूद असेल त्याप्रमाणे त्याला संरक्षण मिळतं. ही झाली नियमातील तरतूद. आणखी त्या नियमाच्या खाली आणखी एक स्तर असतो, त्याला विनियमन असं म्हणतात किंवा रेग्युलेशन्स म्हणतात. तर रेग्युलेशन्स हे राज्य शासन काढू शकतं किंवा तुमच्या राज्य शासना अंतर्गत असलेले बाकी संस्था असतील किंवा प्राधिकरणं असतील ते त्याचे काढू शकतात. पण त्याला मग त्या खात्याची मंजुरी लागते आणि त्याच्या वेगवेगळ्या प्रक्रिया असतात. त्याच्यामध्ये काही असं युनिफॉर्मिटी नाही आहे की एका नियमनाच्या बाबतीत काय करायचं. हे झाले तुमचे वैधानिक ह्याच्यामध्ये. आता प्रत्येक वेळेसच नियम विनियमन कायद्यामध्ये बदल करून राज्य शासन किंवा केंद्र शासन चालू शकत नाही. आणि त्यामध्ये मग जी कार्यनियमावली केली जाते केंद्र शासनाच्या बाबतीमध्ये अनुच्छेद 77 खाली आणि राज्य शासनाच्या बाबतीमध्ये संविधानाच्या अनुच्छेद 166 खाली कार्यनियमावली केली जाते. त्याच्याखाली राज्य शासन कसं चालवावं, किती खाते असावीत, किती कोणत्या खात्यासाठी कुठले विषय असावेत, त्याच्यामध्ये निर्णय घेण्याची प्रक्रिया काय असावी, कोणते निर्णय हे मंत्र्याच्या पातळीवरती होतील, कोणते निर्णय हे मंत्रिमंडळाच्या पातळीवरती होतील आणि कोणते निर्णय हे मंत्रिमंडळाच्याकडे पाठवण्यापूर्वी मग
तुमच्या फायनान्स डिपार्टमेंट च्याकडूनच ते तिकडे गेले पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टी किंवा काही अशा बाबी आहेत की ज्या राज्यपालांच्या मान्यतेनेच कराव्यात, अशी बरीचशी ती कार्यनियमावली असते. आणि या कार्यनियमावलीमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा असतो आणि तो महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये आहे की जे राज्य शासन, कायदे, नियम, तुमचे बाकीचे सगळे बाकी गोष्टी असतील, ते सही करण्याचे अधिकार हे तिथे मंत्रालय पातळीवरती सचिवांचे असतील. म्हणजे हे राजकीय नेतृत्व जरी सरकार असलं तरी हे निर्गमित करण्याचे अधिकार हे सचिवांचे, मुख्य सचिवांचे आहेत. आणि अर्थात हे सचिव आणि मुख्य सचिवांमध्ये त्यांचे डेस्क ऑफिसर असतील, अंडर सेक्रेटरी असतील, डेप्युटी सेक्रेटरी असतील, जॉईंट सेक्रेटरी असतील, प्रिन्सिपल सेक्रेटरी असतील, ॲडिशनल, हे सगळ्यांचा त्याच्यामध्ये समावेश होतो. यामध्ये हे करण्याचं कारण असं आहे की शेवटी एक अकाउंटेबिलिटी असती की जे काही शासनाच्या मार्फत जे अंतिमीकरण करायचं असतं ते केवळ ज्याला आपण पुढे जाऊन जबाबदार धरू अशा अधिकाऱ्यांच्याच मार्फत त्याची सही केली जाते. हे आपल्या कार्यनियमावलीमध्ये दिलेलं आहे. आता हे आपण अगोदर सांगितल्याप्रमाणे रोजच आपण कायदे बदलू करू शकत नाही किंवा नियम नवीन करू शकत नाही किंवा विनियमन करू शकत नाही. म्हणून मग त्याच्यासाठी एक शासन निर्णय किंवा ज्याला आपण GR असं फार प्रचलित शब्द आहे. हा शासन निर्णय म्हणजे की आपल्याला वेगवेगळे धोरणं घेतले जातात किंवा असलेल्या धोरणात बदल केला जातो किंवा काही बऱ्याचशा गोष्टी दैनंदिनरित्या होत असतात. पण तो शासन निर्णय म्हणजे त्याला एक स्वरूप असं असतं की ते ह्याच्यासाठी ते सगळ्यांना लागू होतं. असं त्या बाबतीमध्ये जी काय विषय असेल ते सगळ्यांना लागू होतं. त्याला शासन निर्णय म्हणतात. त्याच्या खाली एक सर्क्युलर किंवा परिपत्रक नावाचा खालचा एक स्तर आहे. आणि एक विशिष्ट बाबीमध्ये जर तुम्हाला काही ठराविक कार्यालयांना कळवायचं असेल लिमिटेड बाबीच्या मध्ये, त्याला परिपत्रक असं म्हणतात. आणि मग त्याच्या खाली जे येतो तो पत्रव्यवहार, पत्र, पूर्वी जसे खाली ते असायचं तसं पत्र आहे. आणि हे पत्र मग जे असतात ते माहिती मागवणं किंवा शासनाने कोणाला काहीतरी कळवणं किंवा विविध खात्यामधला अंतर्गत पत्रव्यवहार हे ते पत्रामध्ये चालतो. आणि यामध्येच आणखी एक उपप्रकार आहे की अर्धशासकीय पत्र, की ज्यावेळेस एखाद्या पत्राला कोणी दाद देत नाही त्यावेळेस मग जो पत्र पाठवतो त्या अधिकाऱ्यांनी स्वतःच्या नावाने, ज्याला पत्र जाणार आहे त्याच्या नावाने पत्र द्यायचं, पदाने नाही. आणि त्याला मग त्याने तातडीने उत्तर द्यावं अशी त्याच्यामध्ये अपेक्षा असते. अर्थात कोणी उत्तर देतात की मला माहिती नाही आहे, कारण आपलीकडची प्रशासकीय व्यवस्था चांगली आहे. तसंच त्याच्यामध्ये कधी कधी काही भयानक प्रकार सुद्धा लक्षात येतात. माझ्या एक प्रकार लक्षात आला की सचिव स्तरावरून एका विभागीय आयुक्ताला EGSच्या बाबतीमध्ये 17 अर्धशासकीय पत्र गेले तरी त्याच्यामध्ये त्यांना सचिवांना योग्य ती केवळ माहिती मागवली होती, ती माहिती मिळाली नव्हती. त्यामुळे हे अशा पद्धतीचे हे पत्रव्यवहार आणि अर्धशासकीय पत्र. याच्यामध्ये आणखी एक उपप्रकार आहे तो स्मरणपत्र. एकदा पत्र पाठवल्यानंतर त्याच्यावरती कारवाई केलीच नाही खालच्या अधिकाऱ्याने किंवा वरच्या अधिकाऱ्याकडून किंवा बाकीच्या कोणी असेल, मग त्यांना स्मरण दिलं जातं की आम्ही असं असं पत्र पाठवलं होतं आणि आता त्या पत्राचं उत्तर आलेलं नाहीये किंवा मागे माहिती मागवलेली आहे ती आलेली नाही किंवा जे काही करायचं होतं त्याची अंमलबजावणी झाली नाही, म्हणून हे तुम्हाला स्मरणपत्र 1, 2, 3, 4. खरं म्हणजे की लोकशाही व्यवस्थेमध्ये स्मरणपत्र खरं असू नये, कारण एकदा कळवल्यानंतर त्याप्रमाणे ते झालंच पाहिजे. तर अशा पद्धतीने शासन व्यवस्था चालवण्यासाठी संविधानातील बदल, त्यानंतर कायद्यातील बदल, त्यामध्ये 2 प्रकार. एक तर डायरेक्टली विधानमंडळ किंवा संसद करते बिल आणून, विधेयक आणून, किंवा मग ज्यावेळेस संसदेचं किंवा विधानमंडळाचं अधिवेशन असेल त्यावेळेस ऑर्डिनन्स काढून अध्यादेश काढून आणलं जातं. आणि ज्यावेळेस हे कायद्यात बदल करण्यासाठी आणि नियमात बदल करायचा जर असेल तर अधिसूचना काढून केलं जातं. आणि मग ते अधिसूचनानंतर पुन्हा विधानमंडळामध्ये जाऊन किंवा संसदेमध्ये त्याला मान्यता मिळते. त्याच्या खाली रेग्युलेशन्स असतात. त्याची प्रक्रिया थोडीशी या पद्धतीची इतकी स्ट्रिक्ट नाही आहे. आणि नंतर मग मी सांगितल्याप्रमाणे त्याच्या खाली GR असेल, शासन निर्णय, किंवा मग परिपत्रक असेल किंवा पत्रव्यवहार असेल, ज्याच्यामध्ये अर्धशासकीय पत्र, स्मरणपत्र असे हे आहे. त्यामुळे मला वाटतं की राज्यामध्ये ज्यावेळेस आपण प्रशासकीय यंत्रणा कशी चालते हे बघतो त्यावेळेस या महत्त्वाच्या गोष्टी समजावून घेणं गरजेचं आहे.